मेहता का उल्टा चश्मा। गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, ब्युटिफुल मॉर्निंग भिडू. ओ गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ओय काय झालं भिड्या, सगळं काही ठीक आहे ना? आतापर्यंत ठीक होतं सोडी, पण तू मारलास तर दुखायला लागलं मला. ओय मर्द को कभी दर्द नहीं होता. ओय हमेशा खुश रहो, हंसते रहो, हैप्पी रहो और उत्सव मनाते रहो. वा क्या बात आहे सोडी, मजा आली. ओय मजा आली ना, मग अजूनही घ्या चल. अरे अरे नाही बाबा, ते नाही. तू जे म्हणाला ते आवडलं मला. एक मिनिट थांब. हाँ, हे बघ, हंसते हंसते खुशी खुशी जीवन प्यार से बिताओ तो जीवन उत्सव बन जाता है. हा आहे आजचा सुविचार. काय झालं, मला कधीपासून सुविचार सुचतच नव्हता. आता तू म्हणालास ना, हसत राहा, खुश राहा, उत्सव साजरा करा, त्यावरून हा हिंदी सुविचार आला. ओय मी तुझी हेल्प केली ना, आता तू माझी हेल्प कर ना. हो बोल, मग काय काम आहे? ओय या महिन्याच्या मेंटेनन्सची रिसीट पाहिजे. अरे हो, ती तर मी दिलीच नाही, ती ऑफिस मध्ये आहे. ओय की हो गया भिडू? अरे थोडा जाम झालाय दरवाजा असं हो वाटतं. मग जोर लाव थोडा पडा. ओय रब्बा. अरे काय झालंय काय? खूप दिवस झालेत. आजकाल बबिताजींचं दर्शन बाल्कनी मध्ये नाही. अरे जेठाप्रा, गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. अरे सोडी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग भाई, गुड मॉर्निंग. जेठाप्रा, अय्यर प्राकडे काही काम होतं का? नाही का? ओय मग त्याच्या बाल्कनीकडे कशाला बघतोयस? नाही, मी त्या अय्यरबाईच्या बाल्कनीच्या दिशेने बघत नव्हतो. त्या बाल्कनीच्या बाजूला जे झाड आहे ना, त्यावर एक पक्षी बसला होता, त्याला बघत होतो. पक्षी? कोणता पक्षी? ते माहिती होण्याआधीच तो पक्षी उडून गेला. हो. अरे उघड बाबा, उघड. काय भिडे, सकाळी सकाळी कोणी नाही भेटलं तर दरवाजा सोबत भांडण करायला लागलास काय याचा अर्थ काय? मी भांडखोर आहे? पण मी असं कुठे म्हणालो? मी असं बोललो सोडी? अजिबात नाही. नाही तू असं म्हणाला नाहीस जेठालाल, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तर हाच निघतो ना. हे बघ बाबा, अर्थाचा आता असं आहे की कोणत्याही गोष्टीचा आपल्याला जो हवा आहे तो आपण अर्थ काढू शकतो, बरोबर ना सोडी? एकदम बरोबर जेठाप्रा. काय सारखं सोडीला काय विचारतो आजकाल तू? अरे मोठा भाऊ आहे माझा तो बाबा. अरे मोठ्या भावाचा सल्ला तर घ्यायलाच हवा ना. सोडी तुझ्यापेक्षा मोठा कधीपासून झाला बाबा? ओ भिडो, तुला दिसत नाही का रे? अरे उंचीने मी जेठाप्रापेक्षा मोठा आहे, मग मोठा झालो की नाही? जळतो रे तो आपल्यावर. अरे बाबा तू सांग ना, दरवाजाचा काय प्रॉब्लेम आहे? अरे उघडतच नाही तो. ए जेठ्या, इथे काय करतोयस? दुकानात नाही गेला? नाही, मी दुकानात जातच होतो की या सोडीने थांबवून घेतलं मला. काकाजी, जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे बघत चालले होते. तर मी हे विचारायला थांबवलं की काय काम आहे अय्यरप्राकडे. सकाळी सकाळी तुझं अय्यरकडे काय काम निघालं? काकाजी, मला सुद्धा तुमच्यासारखाच गैरसमज झाला होता. ऍक्च्युली जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे नाही, बाल्कनीच्या बाजूला जे झाड होतं ना त्याला बघत होते. ऍक्च्युली झाडाकडे पण नाही, त्या झाडावर बसलेल्या पक्षाला बघत होते. कोणता पक्षी? अहो काकाजी, जेठाप्राने त्या पक्षाला बघण्याआधीच तो तर बुर झाला. मग आता? आता उघड. अरे काय झालं भेंडी मास्तर? अहो काकाजी, दरवाजा उघडत नाहीये, जाम झालाय हा. ओय जाम झालाय तर मग ब्रेडवर लावून खा ना. खोटारडा, खोटं हसतोय. ओ भिडू, ओ हस ना यार. ओय सुविचार तर लिहितोस ना, खुश रहो, हसते रहो, आणि स्वतःच हसत नाहीयेस. बोला. अरे अरे कोण हसत नाही बाबा? हा भिडू. काय भिडे, हसत का नाहीये? उठून हसणार बिचारा, त्याचा दरवाजा नाही उघडत आहे. दरवाजा नाही उघडत आहे? अरे का नाही उघडत आहे? ओय दरवाजा जाम झाला आहे, खाणार का? जाम झालाय? पण जाम का झालाय? अरे मी तर म्हणतो की तू जाम होऊच कसा दिलास? तुला एवढं पण नाही माहिती आहे भिडे? पावसाचा सीझन होता, लाकडं फुगून जातात, मग तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं. काय लक्ष ठेवू? पाऊस थांबवू? तू इंद्रदेव आहेस का पाऊस थांबवायला? मी तर हे म्हणत होतो की जेव्हा तुला माहित पडलं की दरवाजा फुगत चाललाय, तेव्हा कार्पेंटरला बोलून रंदा मारायचा होता ना. काय बाई जेठालाल, मी काय चुकीचं बोललो काय?
हा, मी चुकीचं बोललोय? काय 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 चुकीचं बोललो? तो कार्पेंटरला नाही बोलवू शकत बाबा. का? अरे का काय कार्पेंटरचा खर्च सोसायटी देईल की नाही यासाठी त्याला मीटिंग बोलवावी लागणार. आणि जर मीटिंग बोलावली तर सगळ्यात आधी तूच कुचक्या पिसा काढशील. अरे भिडे भाऊ, यासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे? छोटस तर काम आहे, स्वतःच रंदा घेऊन करून टाका. आता ही फालतू चर्चा बंद करा आणि या भेंडी मास्तरला दरवाजा उघडायला मदत करा. हो बरोबर आहे. थँक्यू काकाजी. हा. ओय, कोणी सुद्धा मदत करण्याची गरज नाहीये. का? ओय, एकटाच पुरेसा आहे भिडू हा दरवाजा उघडण्यासाठी. शाबाश. ये चल तू खाली उतर ये. अरे सगळ्यांनी जरा या बाजूला या. चला सगळे या बाजूला या. हा हा. चलो भाई सुरू करूया. शाबाश सोडी. थँक्यू जेठाप्रा. अरे शांत आहे. काय झालं? मर्द को दर्द हुआ? ओय, मर्द को दर्द नाही होता. ओय, हे तर माझा बॅलन्स थोडा बिघडून गेला यार. तुम्ही बघाच आता. हा बघा, मी असा गेलो आणि तोडला दरवाजा. अरे काय झालं सोडी, आज नाश्ता नाही केला का? नाश्ता तर केला जेठाप्रा. तर मग ते काय ना, माझी ग्रीप नाही बनत आहे. या समोरच्या पायऱ्या आहेत ना, याच्यामुळे मी वेगाने जाऊ शकत नाहीये दरवाजाच्या दिशेने. बरोबर आहे, चढून मग वर. काय भिडे, काय बाबा, लक्ष ठेवायला पाहिजे ना. या कशाला इथे पायऱ्या ठेवल्यात? सॉरी जेठालाल, माहिती नव्हतं. सोडीला शिडी नडीन. हो 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 हो, वा. एवढ्या टेन्शन मध्ये पण सोडायचा नाही हा. ओय यारो, ओय तुझी बिलकुल भी फिकर ना करो. हा दरवाजा तर मी उघडूनच राहणार आहे. या दरवाजाला मी सोडणार नाही. अरे हो. ओय दरवाजा, तू तयारी करून घे. खूप उशीर केलायस तू. आता तर मी तुला उघडूनच राहणार आहे. 1 2 अरे सोडी, सांभाळून बाबा, सांभाळून. लागेल बिगेल तुला. ओ फिकर नोट काकाजी. ओ मला नाही लागणार. आज दरवाजाची मात्र नक्की वाट लागणार. हा, तरी पण सांभाळ. ए, स्कितो! सोडी. अरे काय करतोयस बाबा? सन्माय का निघालाय त्याचा पूर्ण बघ. होय, तू असा नाही ऐकणार ना. आता मात्र तू गेलास, पूर्णच्या पूर्ण गेलास. तेणू तो मैं छडंगा नाही. अरे काय चाललंय सकाळी सकाळी? अरे या मेहता साहेब या. अरे काय बोलू मेहता साहेब, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय. अच्छा, म्हणजे या तऱ्हेने उघडला जातोय. बघा ना. ओय, या दरवाजाला तर मी उघडूनच दाखवणार. ओय, असा कसा उघडत नाहीये? मस्करी चाललीये का इथे? ओय, तू गोकुलधामचा दरवाजा आहेस म्हणून तुला एवढा मान दिला, पण आता मात्र अति झालं. आता बघच तू. अरे काय झालं रे सोडी? अरे सकाळ सकाळ एवढं ओरडतेस कशाला? गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अय्यर भाई. अरे गुड मॉर्निंग सोडा, काय झालं ते सांगा. अरे अय्यर, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय, उघडतच नाहीये. या भेडीने लक्ष नाही दिलं, त्या लफड्यात ना जाम होऊन बसलाय. हे काय बोलतोस पोपटलाल? अरे बाबा, मी काही नाही बोलत आहे. मी सत्य ते बोलतोय. आणि सत्य बोलणं पत्रकाराचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तू जन्मापासून पत्रकार आहेस का? अरे मी जन्मापासून काय, मागच्या जन्मी पण पत्रकारच होतो. महासिद्ध ज्योतिषाचार्यांनी सांगितलंय मला. काय? बबिता, मी खाली जाऊन जरा बघून येतो. हा, हो हो. ओ पोपू, मागच्या जन्मात पण तुझं लग्न नव्हतं झालं? नाही झाली असणार सोडी. अरे पण बायकोला एवढा त्रास दिला असणार याने की बायकोने श्राप दिला असेल याला की पुढच्या जन्मात तुझं लग्नच नाही होणार. ओ तरी काही काय बडबडतोस भेडे? तू काही बोलू शकतोस, मग मी नाही बोलू शकत का? अरे फालतूच्या गोष्टी बंद करा आणि दरवाजा कसा उघडायचा ते बघा. काका, अरे काय काका, अरे तुम्हाला इकडे दरवाजाचं टेन्शन आहे, त्याच्यामध्ये कावळ्यासारखे काय का 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 करताय तुम्ही? पोपटाला शांत करण्यासाठी कावळ्याला बोलावं लागतं. अरे फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा दरवाजा उघडा ना तुम्ही लोक. ओय करेक्ट आहे भाई, पण विचार करण्याची काहीच गरज नाहीये. हा तोडणार आहे आज. आता केस घेतली हातात त्याने, खेळ संपला. आज तर या दरवाजाने एवढं दुःखी केलंय की आता एकतर हा नाही राहणार किंवा सोडी नाही राहणार. अरे सोडी, शांत हो बाबा, शांत हो. तू गरजेपेक्षा जास्त ताकद लावलीस ना तर काहीच फायदा होणार नाहीये. हे कार्पेंटरचं काम आहे. कार्पेंटरला बोलून घेऊया, तो ठीक करून देईल. तू अशी लात वगैरे मारलीस तर तुलाच इजा होईल ना. ओ मेहता साहेब, मला काहीच इजा होणार नाहीये, पण या दरवाजाला मात्र आता खूप इजा होणार आहे. अरे मेहता साहेब, हा तर तो खरा पुरुष आहे जो अजिबात रडत नाही आणि त्याला इजा सुद्धा होत नाही. बरोबर ना सोडी? एकदम बरोबर जेठाप्रा, थँक्यू. जेठालाल, एवढं चढवू नकोस मोठ्या भावाला. हे बघ सोडी, मला माहिती आहे की तुला इजा वगैरे होत नाही, पण मित्रा, या प्रकारे उघडण्याचा हट्ट नको करूस ना तू. ओ मेहता साहेब, हा हट्ट नाहीये, माझं कर्तव्य आहे.
सोडी भाऊ समजून घे ना बाबा, हे कार्पेंटरचं काम आहे, कार मेकॅनिकचं नाही. अरे अरे बाबा, वा वा वा. कधीपासून सुचलं होतं ते बाहेर येत नव्हतं, ते दाद मिळाले ना म्हणून ते. सोडी, मला वाटतं जरा वरच्या बाजूला लात मार, दरवाजा नक्की उघडेल. कशी कशी जरा लात मारून दाखव ना. बाई, त्याचं काम त्यानेच करावं. हा, ज्याचं काम त्यानेच करावं म्हणून तर मध्ये मध्ये विनाकारण नाही घुसावं. वा. सोडी तू दरवाजा उघड. हो काकाजी, आता बघाच, हा दरवाजा तुटून नाही, उघडूनच राहणार. वाहेगुरु कृपा कर. बोले सोनिया. ओय बेडू, दरवाजा उघडला. जेठाप्रा, दरवाजा उघडला बाबा. सॉरी. अरे पप्पू, तुझं लग्न झालं. मेहता साहेब, झाली की नाही कमाल? उघडून दाखवला की नाही मी? ओय अय्यर भाई, कमाल आहे. बघितलंस बिडू? ओय दरवाजा उघडून दाखवला. उघडणं नाही, याला तोडणं म्हणतात सोडी. अरे ठीक आहे ना भाऊ भिडे, तुला दरवाजा उघडायचा होता, उघडला ना भाऊ. आता हे थोडं बहुत नुकसान झालंय, ते कार्पेंटरला बोलून रिपेअर करून घे ना भावा. हो भिडे, आता जे होणार होतं ते झालंच ना. आता यामध्ये आणखीन चर्चा करून काय अर्थ? हो, कसा अर्थ नाही मेहता साहेब, मी तर सोडीला सांगितलं होतं पण त्याने ऐकलंच नाही. कमाल आहे बिडू. ओय मी तर तुझी मदत करत होतो यार. मदत? अरे ही अशी असते मदत? सोसायटीचं नुकसान करून टाकलेस तू सोडी. ओ खजिनदार, काहीतरी बोला ना. अरे आत्माराम, बोलण्याचा काय फायदा आहे? दरवाजा तर तुटून गेलाय ना. एक काम करू, कार्पेंटरला बोलवून दरवाजा नीट करून घेऊ. अरे काय सगळे एकच गोष्ट बोलतायत, कार्पेंटरला बोलवा. अच्छा बाबा, तुला येत असेल तर तू स्वतःच रिपेअर करून टाक बाबा, नको बोलूस कार्पेंटरला. जेठालाल, मी मस्करीच्या मूड मध्ये बिलकुल नाही आहे. आता दरवाजा तुटून गेला तर त्याला बदलून टाकायचा की त्याला नीट करायचं, यासाठी मीटिंग बोलवावी लागणार. नाही या बाबा, एवढ्या छोट्याशा कामासाठी आता मीटिंग बोलवण्याची गरज नाही. तुझं पण ना ते मोरासारखं आहे. हा, ते पाऊस येताच त्या मोराला कसं पिसारा फुलवायचं मन होतं ना, तसं तुला सुद्धा सोसायटीत काही झालं नाही की बस मीटिंग बोलवायचं मन करता. अरे मीटिंग नाही बाबा, छोटस काम आहे, त्या कार्पेंटरला बोलून रिपेअर करून घे ना बाबा. आता मला दुकानात जायचं, उशीर होतो. मग हे सगळं माझं एकटाचं काम आहे? अरे तू एकटा कुठे आहेस? तो कमिटी मेंबर आहे, ते ट्राउजर साहेब आहेत. जेठालाल, ट्रॅव्हलर नाही, ट्रेजरर. अरे हो, तेच अय्यर भाई. चला बापूजी, मी येतो. हा, जय जिनेंद्र. जेठालाल, मला पण लेट होते ऑफिसला, मला सोडशील का? चला सोडतो ना मी तुम्हाला. ओ यारो, मी गॅरेजला चाललोय, तुम्हाला कोणा वाटे सोडून जातो मी. हा, चला चला, चला. चला. अरे हो भाऊ, ज्याच्यासाठी दरवाजा तोडलाय ती रिसीट तर घेऊन जा. ओ बिडू, ओ संध्याकाळी घेतो मी. ओय चला रे, हा, आता चला. वेळ नाहीये, लेट अरे झाला मग बाबा. दरवाजा का तोडला? अरे बघा. ओ पोपटलाल, ओय कुठे पळतोस रे? अरे ऐक तर. बाबा, मला प्रेस मधून सारखे फोन येतात, अर्जंट काम आहे, मी 1 तासात जाऊन येतो. हा, तोपर्यंत तू दरवाजाचं काम सगळं करून ठेवा. अरे आत्माराम, मी काय बोलतो, सनमायका पण तुटून गेलाय, तर त्याला पण चेंज करून घे. चला मी निघतो. हा, ए चेंज करून घे म्हणजे? अरे तू खजिनदार आहे, तू तरी थांब अय्यर. अरे आत्माराम, मी सोसायटीचा ट्रेजरर आहे. माझं काम सोसायटीचा हिशोब वगैरे सांभाळायचंय, आणि हे सगळं काम तर आत्माराम सेक्रेटरीच करून घेतो ना. आणि दुसरं काय, आज लॅब मध्ये मला भरपूर काम आहे, मला अर्जंट जावं लागणार आहे, म्हणून सॉरी, मी निघतो आता. अच्छा काकाजी, मी येतो. पहा काकाजी, पाहिलं ना, एक एक करून सगळे निघून जातात आणि सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. अरे बाबा, ते सगळे यासाठी निघून गेले कारण या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि भेंडी मास्तर, तू आहेसच तसा, एकदम जबाबदार, समजूतदार आहे. अरे मी तर म्हणतो, आपल्या गोकुळधाम सोसायटीला तुझ्यासारखा चांगला सेक्रेटरी मिळूच नाही शकत. नाही, चला आता त्या सुताराला बोलून हा दरवाजा ठीक करून घे. आणि काही काम असेल तर मला बोल, मी घरीच आहे. हो ठीक आहे. ए सत्यानाश, सोडी उत्साही. अगो बाई, दरवाजा तोडलात तुम्ही? काय ते? हा दरवाजा तोडलात तुम्ही का? अगं मी का दरवाजा तोडणार? मला काय माहित. मग का बोललीस? अहो, हा दरवाजा तुटलाय, तुम्ही समोरच उभे आहात, तर मग असंच वाटणार ना की तुम्हीच दरवाजा तोडलाय. अगं तू इथे. काय झालं? अगं इकडे तर ये. काय झालं पण? अरे इकडे ये, सांगतो तुला. हे दे मला. अहो, दे.
आता तिथे जाऊन बोर्डावर लिही मूर्ख. मी जे सांगतोय ते कर. जा लिही जा. हा लिहिलंस ना. आता इकडे ये. हे घे. हा हा आता तू मला सांग, मी इथे असा उभा आहे आणि हे इथे असं लिहिलंय मूर्ख, तर याचा अर्थ असा झाला की हे मूर्ख मी लिहिलंय? नाही. हा तेच म्हणतोय मी. तो जो दरवाजा आहे तो मी नाही तोडलाय. मग यासाठी एवढं सगळं करायची काय गरज होती? सरळ सरळ सांगायचं तुम्ही दरवाजा नाही तोडलाय, मी ऐकलं असतं. हे मूर्ख इकडे ये तिकडे जा. ठीक आहे चला. अरे चला काय चला. आता हे जाणून नाही घ्यायचं का की दरवाजा कोणी तोडलाय? हो हो सॉरी. कोणी तोडलं? सोडीनी. अगं बाई का? अगं काय झालं, तोडला त्यांनी. अगं बाई कठीण आहे. आता एक एक करून सगळे निघून गेले, पण मी कुठे जाणार? मलाच ठीक करावं लागणार आता हे. हे बघा तुम्ही सकाळी सकाळी रागवू नका, शांत व्हा. हा ये हंसते हंसते खुशी खुशी जीवन प्यार से बिताओ तो जीवन उत्सव बन जाता है. वा. चहा पिणार ना तुम्ही? हा मग चला घरी चला, मी तुमच्यासाठी मस्तपैकी चहा बनवते. हा नाही नाही, मी आता घरी नाही येणार. मला आत्ताच्या आत्ता हा दरवाजा ठीक करून घ्यावा लागेल. सगळी लोक तर पळून गेली, पण मी नाही पळणार माझ्या जबाबदारीपासून. हा अब्दुल, आत्ताच्या आत्ता सोसायटी ऑफिस जवळ ये. चल. हो लगेच ये. एवढं काय अर्जंट आहे? अर्जंट आहे माधवी, तुला समजत नाहीये. मी असा सोसायटी ऑफिसचा दरवाजा उघडा नाही ठेवू शकत. आतमध्ये कागदपत्र आहे, सोसायटीचा रेकॉर्ड ठेवला आतमध्ये. हो हो बरोबर आहे. पण अब्दुल भाई आल्यावर मग 5 मिनिटं या हा वर चहा पिण्यासाठी. हो येईन मी तेव्हा. आणि शांत राहा. हा हा. काय आहे, हसते हसते अगर जीवन ए बाई बिताए. जा ना. हो अरे ओ हो दरवाजा तोडून टाकला. मी नाही तोडला बाबा, मी नाही तोडलाय. नाही नाही बेडे भाऊ, तुम्ही नाही तोडलाय. पण हे झालंच कसं? ते आपले गोकुळधामचे सरदारजी आहेत ना, उत्साही रोशन सिंग सोडी, त्यांनी केला हे कांड. अरे काय झालं, आम्ही लोक इथे उभे होतो आणि मग आता काय? आता काय, सोसायटीला खर्च. ते आपल्या सोसायटीच्या कार्पेंटरचं नाव काय? बाबू चिपके. हा त्याला जरा बोलवून घेऊन येते. त्याला बोल की दरवाजा दुरुस्त करायचंय. बघ ना बाबा, सन्मायका निघून गेलाय, कडी पण तुटली आहे, इंजेस पण निघालेत, खूप खर्च आहे. त्याला बोल की हे सगळं दुरुस्त करायचंय. जो पण काही खर्च होईल तो सोसायटी करेल. आणि मी जरा 5 मिनिटात चहा पिऊन येऊ. हो भिडे भाऊ, तुम्ही चहा पिऊन या, मी त्याला घेऊन येतो. अरे पण याला आता असं उघडं ठेवू शकत नाही ना, त्याला जरा उभं करून बघूया. चल चला. भिडे भाऊ ओके? हो ओके, पण तू बाहेर कसा येणार आता? हो ते सॉरी. हा ये. ओढ. सावकाश 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 सावकाश. हा बस सोड. बस चल, मी चहा पिऊन येतो. हो तू बोलवून घे त्याला. हो लगेच. काही झालं तरी सेक्रेटरी बसलाच आहे ना सगळं काम करण्यासाठी. मी आधीच सांगून ठेवते, सोसायटीचं टेन्शन मला घरात नकोय. हो पण करूच नका. कापूनच टाका तो पण वगैरे. तुम्ही पण बिन नकोच आपल्याला. तुमचं काय माहितीये, तुम्ही राग करता आणि निघून जाता, पण मला इथे दिवसभर त्रास होतो. त्याचं काय करू? ठीक आहे. ठीक आहे, मला मरमर त्रास होतो ते ठीक आहे. अगं असं मी कधी म्हणालो? आता तर म्हणाल तर ठीक आहे. अगं ठीक आहे म्हणजे तू माझी पूर्ण गोष्टच ऐकून घेत नाहीयेस. ठीक आहे म्हणजे काय आहे की सोसायटीच्या कामामुळे मी हैराण असतो ना, त्यासाठी ठीक आहे. मी स्वतःची काळजी घेईन. मग माझी? अगं मला असं म्हणायचं आहे की मी स्वतःची काळजी घेतली तर त्रास नाही होणार, आणि जर का मला त्रास नाही झाला तर तुलाही त्रास नाही होणार ना. समजलं? हो समजलं. आता बसू मी? हो बसा ना. हा. चहा कुठे आहे? हा मी तुमच्यासाठी चहाची भुकटी, साखर, दूध आणि पाणी घेऊन येते. हा बसा. काय ते? काय आहे, सगळ्या वातावरणातच एवढी उष्णता आहे ना की वेगळा चहा उकळवण्याची गरजच नाहीये. या 4 गोष्टी तुम्ही तुमच्या पोटात ढकला आणि मग मस्त गरमागरम आपोआप चहा बनवून जाईल. कसे रिॲक्ट करतायत? हसा ना हो जरा. आणि ते जरा वाचा, तुमच्यासाठीच लिहिलंय. हसते हसते खुशी खुशी जीवन प्यार से
ए आगाऊ. हा बोल अब्दुल. भिडे भाऊ ते बाबू चिपकेसोबत बोलणं झालं पण तो येण्यासाठी नकार देतोय. का? अरे असा कसा नकार देतोय? अरे त्याला बोल अर्जंट काम आहे, आपलं काम अडकलं नाही पाहिजे. अरे त्या सोसायटी ऑफिसचा दरवाजा आपण जास्त वेळ उघडा नाही ठेवू शकत. मी तर बोललो पण तो नकार देतोय, त्याला मी काय करू? का नाही ऐकत आहे? काय प्रॉब्लेम आहे त्याचा? भिडे भाऊ ते गेल्या वेळी क्लब हाऊसचा जो दरवाजा नीट केला होता त्याच्यात तुम्ही 50 रुपये कमी दिले होते. तो 50 रुपयासाठी नाही म्हणतोय. हो. त्याला बोल त्याला 50 रुपये मिळून जातील आणि हे पण सांग की या कामाचे एक्स्ट्रा 50 रुपये देईन मी, पण हे काम आजच्या आज झालं पाहिजे. ठीक आहे. आणि हो अब्दुल त्याला बोल आत्ताच्या आत्ता इथे यायचं आणि सोबत सगळं सामान घेऊन ये, नाही तर आणखी परत वेळ जाईल. भिडे भाऊ तुम्ही काळजी करू नका, त्याचं दुकान जवळच आहे, मी लगेच जातो. ओके. एवढी कशाला काळजी करत असता तुम्ही? अगं काळजी करावी लागते माधवी, त्रास देतात हे लोक. सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी होणं खायचं काम नाहीये. अगं किती काम असतात सोसायटीची, आणि सोसायटीमध्ये आजकाल तर काही ना काही होतच राहत आहे. माझ्या जागेवर येशील ना तेव्हा कळेल तुला. अच्छा, एक मिनिट जरा. काय झालं? काही वेगळं वाटत तर नाहीये. काय म्हणतेस? तुमच्या जागेवर आले ना मी, असं तर काही अगदी टेन्शन असल्यासारखं वगैरे. माधवी बसा जरा. काय तुम्ही पण, हा त्रास आहे ना हे एक बीज आहे आणि गरजेपेक्षा जास्त विचार करणं हे त्या बीजाला रोपटं बनवणारं मोठं करणारं एक खत आहे. मग खत टाकूच नका ना, म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचारच करू नका, मग त्रासाचं रोपटं उगवणारच नाही, नाही का? हो 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 हो, कमालच आहे माधवी. पण मला एक गोष्ट समजली नाही, खरी माधवी कोणती आहे? मस्तीखोर माधवी की समजूतदार माधवी? दोन्ही खऱ्या आहेत. काय आहे ना, देवाने आम्हा बायकांना एकदम फ्लेक्झिबल बनवलं. दुधाला खीर बनवणारी साखर सुद्धा आम्ही आहोत आणि त्याच दुधाला गरज पडल्यावर पनीर बनवण्यासाठी फाडणाऱ्या लिंबू सुद्धा आम्ही आहोत. ओ हो हो हो, क्या बात आहे माधवी, क्या बात आहे. आता मी एक सांगू, माझी कोल्हापुरी मिरची पण तू आहेस आणि ते पापडामध्ये टाकतात ना ती काळी मिरी पण तूच आहेस. बापरे. अच्छा, पापडांवरून आठवलं, तुम्हाला जरा डिलिव्हरी करायची लोणचं पापडांची संतोष नगर हो मध्ये. जातो ना. आलात का बाबूभाई? हा नमस्कार भिडे भाऊ. आलाय आता बाबू चिपके, काम करेल एकदम हटके. हा यासाठीच तर बोलवलं तुला. अब्दुल सगळं काम समजवलं ना? सगळं समजवलं, सामान पण सोबत घेऊन आलाय. अरे वा वा, व्हेरी गुड. चला मग आता कामाला सुरुवात करा. अब्दुल भाई. भिडे भाऊ. काय? अरे समोरच उभे आहेत, जे बोलायचं बोलून टाक. भिडे भाऊ, ते तुम्ही अब्दुल भाऊंना बोलला होतात ना की लास्ट टाइमचा माझा हिशोब क्लिअर कराल. ओहो, 50 रुपये म्हणजे ठीक आहे बाबा, हे घे 50 रुपये. हा घे. आणि आताचं किती काम आहे, त्याचं किती बजेट आहे हे आधीच ठरवून टाकूया, कळलं ना? नंतर मगजमारी नकोय मला. मगजमारी काय नाही होणार, आत्ता सांगतो 2 मिनिटात. हे बघा, हे बघा, एकतर कडी गेलीये, इंजिस टाकावे लागतील, सनमायका लावावा लागेल नवा, पूर्ण दरवाजाच गेलाय भाऊ. बघा, माझी मजुरी होईल 1000 रुपये आणि सामानाचे होतील 2500, म्हणजे टोटल 3500 होतील. 2500 सामानाचे समजू शकतो, त्याची पावती मिळेल आपल्याला. हा. पण तुझी मजदुरी 1000 रुपये थोडी जास्त नाहीये? काय भिडे भाऊ, महागाई तर बघा केवढी आहे. अहो बाहेर तर मी 1200 घेतो, ते तर तुम्ही आहे म्हणून मी 1000 घेतोय. का? अहो तुम्हाला मी ओळखतो ना चांगलंच, तुम्ही 1200 देणार नाही. हे सगळं काम आहे ना आजच्याच झालं पाहिजे. अरे हा भिडे अंकल कसे आहात? हाय अब्दुल भाऊ. हॅलो हॅलो. अरे भिडे अंकल, हे सगळं काय आहे? अरे काय नाही, ते सोसायटीचा दरवाजा आहे ना. ओ तेरी. अरे भिडे अंकल, तुझे दरवाजा तोडून टाकला. की कित्ता? हो भिडे अंकल, दरवाजा कसं केलं? ओ ये मैंने कित्ता, तुझे पप्पू पप्पा कित्ता. तुझे परमपूज्य पप्पा. माझे पप्पा? हा माझे पप्पा. अरे वा वा वा, माझ्या पप्पांनी दरवाजा तोडला. की गले, क्या बात आहे. माझे पप्पा किती स्ट्रॉंग आहेत. ओय पंजाब दावा आ गए. ओय बल्ले बल्ले बल्ले. आता हे काय नवीन? हा तेच ना, पंजाबच्या वाघानेच दरवाजाला पंजा मारून तोडलंय. वा. चला आता जा, या लोकांना काम करू द्या, जा. हे बघ, दरवाजा एकदम फर्स्ट क्लास चिटकला पाहिजे. हा अरे अब्दुल भाई, काळजी करू नका. असं चिकटवेन ना की हत्ती लात मारेल तरी सुद्धा नाही तुटणार. ते सगळं जाऊ दे, सन्माय का निघाला नाही पाहिजे. अरे भिडे भाऊ, जशी मर्दाच्या चेहऱ्यावरून मिशी उपटली जात नाही ना,
त्याचप्रमाणे बाबू चिपकेच्या गमने चिकटवलेली कुठलीही गोष्ट उपटली जात नाही. एक मिनिट थांबा. ही आहे बाबू चिपकेची ताकद. काय आहे? बाबू चिपकेचा स्पेशल गम. अख्ख्या मुंबईत माझ्यासारखा सनमायका कोणी नाही चिकटवू शकत. म्हणूनच तर माझं नाव आहे बाबू चिपके. काम करतो सगळ्यात हटके. वा. वा वा छान. पण आता काम सुरू करून टाका. आणि हो, काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतील. हं? अरे काही टेन्शन नाही भिडे भाऊ. अच्छा अब्दुल, मी जरा पापडांची डिलिव्हरी करण्यासाठी जातोय. तोपर्यंत तू जरा लक्ष ठेव. हं? भिडे भाऊ, तुम्ही आरामात जा आणि आरामात या. अरे मी आहे ना इथे. हो. बाबू, हा. हा गम चांगला आहे. अरे चांगला म्हणजे काय, एकदम मस्त आहे. एकदा चिकटला ना मग उपटला जात नाही. ए काय करतोय? अरे हात चिकटेल ना. हा एवढा सॉलिड आहे. अरे एकदम सॉलिड आहे. आता बघ, याला मी असं पसरवतो. आहे ना एकदम मस्क्यासारखं. ये. काय झालं? सॉरी 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 सॉरी. नाही नाही राजू, तुला सॉरी नाही. आलास तू? हा, तू तिथेच थांब. मी 5 मिनिटात येतो. हा ओके. बाबू, ते काय ना की माझ्या दुकानाचा माल नाक्यावर आलाय, तर त्याला चेक करायला जावं लागेल. मग मी जरा जाऊन येतो. हा, आणि ऐक, नीट काम कर. हा, असं नाही की कोणी लक्ष द्यायला नाही तर काही करून ठेवशील. अरे अब्दुल भाई काळजी करू नका. काम एकदम सॉलिड होईल. अरे वा. तुम्ही जा. चल ठीक आहे. हा झालं. सगळ्या दरवाजावर गम तर लागला. आता एक चहा मिळाला तर मजाच येईल. आलात का? ओके, सो लेट्स स्टार्ट द गेम. चला चला. चल लवकर लवकर. अरे कम ऑन. अरे पकड. ठीक आहे. अरे काय करतोय? काय करतो? सॉरी यार, त्यांनी तिकडे मारला. मस्त छान. हाय फ्रेंड्स, मी पण क्रिकेट खेळणार. सोनू तू विकेट किपिंग कर. ओके, ए चला चला लवकर लवकर लवकर. ए व्यवस्थित बॉलिंग करा. ओके, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. शॉट बघ. सोनू कीपिंग बरोबर कर. हा जास्त करून बॉल सोडतोच. अरे वा. अरे वा आजोबा, वा मस्त. आजोबा बॉल द्या ना बॉल आजोबा. आजोबा, अरे आजोबा. काय करायचं? ओय टप्पू, बघ ना रे. आजोबांना आपलं खेळणं आवडलेलं दिसत नाहीये. ते इकडे येऊन आपल्याला ओरडतील. नाही आजोबा असं नाही करणार. आपण त्यांना सॉरी बोलून. नाही. सगळे जाऊ तर आजोबा अजून रागावतील. ओय टप्पू, तू जा ना प्लीज. आज क्रिकेट खेळायचंच आहे. टप्पू, तू जा ना. तुझं बोलणं ऐकतील. जातो मी जातो. थांबा. आजोबा तर सिरियस दिसतायत यार. आज मी पण तुम्हा लोकांसोबत क्रिकेट खेळणार आहे. चालेल? धावेल. अच्छा फ्रेंड्स आपल्या न्यू प्लेअरचं आपण स्वागत करूया. चला तुम्ही बॅटिंग करा. आजोबा रेडी? हा रेडी. गोलीला बॉल टाक. कम ऑन आजोबा, कम ऑन कम ऑन.
अरे येस 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 येस. नाही आजोबा, तुम्ही नॉट आउट आहात. हा तर ट्रायल बॉल होता. तुम्ही बॅटिंग करा. अरे नाही टप्पू बेटा, हे बघ, कोणताही खेळ इमानदारीने खेळला तरच त्याच्यात मजा आहे. आउट म्हणजे आउट. चला आता कोणाची बॅटिंग आहे? माझी आहे. हा हे घे. अच्छा मी कुठे उभा राहू? आजोबा तुम्ही इथे फिल्डिंग करा. नाही टप्पू, इथे त्यांना लागेल. आजोबा तुम्ही बाउंड्रीवर जाऊन फिल्डिंग करा. चला आता मला आउट करून दाखव. आता बोल्ड करतो तुला. थांब जरा. हा बघूया चल 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 चल. गुड लक आजोबा. तुम्ही असं करा. अरे, मागे जा. चला आजोबा, मस्त. चल चल चल. टप्पू चांगली बॅटिंग कर. कम ऑन गोली, कम ऑन टप्पू. गुड शॉट. अरे ऑफ स्पिन डाल यार. काय करतोस गोली? कॅरम बॉल था कॅरम बॉल. वाव. गोली तू इकडे. काय इकडे. करा यार, सर्वांनी तिकडे try उभा करा. कम ऑन गोगी, कम ऑन. अरे माझी चप्पल निघाली. एक मिनिट हवा, मी चप्पल काढून खेळतो. काय करता यार, हा तर आउटच होत नाहीये. अरे वाह टप्पू. ओए गोकुळ धामच्या विराट कोहली आउट हो ना. विराट कोहलीजी, अजून सगळ्यांची बॅटिंग बाकी आहे. आता मला विराट कोहली म्हटलंच आहे, तर त्यांना रिस्पेक्ट म्हणून मी तुम्हाला एक छोटी संधी देतो. जर मला आउट करता आलं तर करा मग. ओके ओके, आत्ताच आउट होशील. अरे यार. पिंकू काय अरे, इथून टाक ना bowling. हे पिंकू, मी पकडतो. कॅच इट आजोबा, कॅच इट. कॅच 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 आजोबा. आजोबा कॅच. अरे यार, गुड कॅच आजोबा, गुड कॅच. या आजोबा, आता तुमची बॉलिंग आहे. अरे मी नाही येऊ शकत. माहित नाही, मी हालूच नाही शकत आहे. म्हणजे आजोबा आजोबा काय झालं? मला माहित नाही, माझा पाय हलतच नाहीये. अरे असं कसं हलत नाहीये? एकदा पुन्हा ट्राय करा. अरे काय ट्राय करू टपुडा, माझे पाय उचललेच जात नाहीयेत. काय होते हे? एक मिनिट आजोबा, मी तुम्हाला खेचून बघतो. थांबा. आजोबा सावकाश. खेच कोलिडा. अरे खेच ना तू, खेच. लवकर. एक काम करूया, आपण सगळे खेचूया. अरे सोड ना, सोड. तुम्ही ठीक आहात? नाही हलत आहे टपुडा, माझा पाय हलतच नाहीये. आजोबा मी एक काम करतो, मी पायाकडून खेचतो. टप्पू आरामशीर पकड. आजोबा सावकाश सावकाश आजोबा. खेच 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 खेच. जोर लावा. अरे खेच ना.
सोड मला सोड सोड ओके आजोबा नाही हलत आहे थोडा सुद्धा नाही हलत आहे माझा पाय असं वाटतंय माझा पाय पूर्ण चिकटून गेला आहे अरे असा कसा चिकटून गेला असं वाटतं खूप सॉलिड गम आहे अरे पण तू कारपेंटर कुठे आहे? मी कारपेंटर अंकलला बोलवतो कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल कारपेंटर कारपेंटर अंकल अंकल कारपेंटर कुठे गेले हे कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल कारपेंटर अंकल अरे मग गेलाय कुठे आजोबा तुम्ही काळजी करू नका आम्ही त्यांना शोधून काढू सोनू गोगी तुम्ही इथेच थांबा आम्ही त्यांना शोधायला जातो आम्ही लगेच आलो चला लवकर चला शोधून आणा हो, आणतो, आणतो. आम्ही येतो अब्दुल भाऊ तो कारपेंटर कुठे आहे? बाबू चिपके हो तो आताच असेल अहो आत नाहीये तो काय झालं अहो आजोबांचे पाय दरवाजावर चिकटलेत काय अहो आता सांगा ना कुठे गेलेत ते तो जवळपास असेल कुठेतरी मग आम्ही त्याला बाहेर शोधून येतो नाही आजोबा मी पुन्हा एकदा पाय खेचू अरे नाही 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 खेचू नको बेटा खेचू नको खेचल्याने माझ्या मानेत आणि कमरेत खूप दुखत काकाजी हे कसं काय झालं आम्ही लोक क्रिकेट खेळत होतो आणि आजोबा कॅच पकडण्याच्या नादात त्यांचे पायच चिकटले आम्ही खूप प्रयत्न केला पण यांचे पाय निघतच नाहीयेत अरे हा गम खूप सॉलिड आहे तो बाबू चिपके आहे ना तो बोलला होता याला कुठलीही गोष्ट चिकटली ना तर ते निघणार नाही मी आईला बोलावून आणते मी मम्मीला घेऊन येतो अरे अरे अब्दुल काहीतरी कर हो मी काहीतरी करतो नाही 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 राहू दे अब्दुल राहू दे अरे एवढासा सुद्धा हालत नाहीये अरे तो बाबू चिपके एवढा जबरदस्त कम चिकटून कुठे गेला अब्दुल भाऊ तो कारपेंटर कुठे आहे? बाबू चिपके हो तो आताच असेल अहो आत नाहीये तो काय झालं अहो आजोबांचे पाय दरवाजावर चिकटलेत काय अहो आता सांगा ना कुठे गेलेत ते तो जवळपास असेल कुठेतरी मग आम्ही त्याला बाहेर शोधून येतो आजोबा मी पुन्हा एकदा पाय खेचू अरे नाही 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 खेचू नको बेटा खेचू नको खेचल्याने माझ्या मानेत आणि कमरेत खूप दुखत काकाजी हे कसं काय झालं आम्ही लोक क्रिकेट खेळत होतो आणि आजोबा कॅच पकडण्याच्या नादात त्यांचे पायच चिकटले आम्ही खूप प्रयत्न केला पण ह्यांचे पाय निघतच नाहीयेत अरे हा गम खूप सॉलिड आहे तो बाबू चिपके आहे ना तो बोलला होता याला कुठलीही गोष्ट चिकटली ना तर ते निघणार नाही आता मी आईला बोलवून आणते मी मम्मीला घेऊन येतो अरे अब्दुल काहीतरी कर हो मी काहीतरी करतो राहू दे अरे एवढासा सुद्धा हालत नाहीये अरे तो बाबू चिपके एवढा जबरदस्त कम चिकटून कुठे गेला हो काकाजी योगा करताय कोणता नवीन प्रकार आहे मला पण शिकवा ना तुला योगा वाटतोय हा योगा वाटतोय तुला हा योगा वाटतोय अहो काकाजी वाटतंय तर असंच आहे की तुम्ही योगा करताय अरे डब्या मी योगा नाही करत आहे अरे माझे पाय चिकटून गेले काय काय असं कसं चिकटले हो चला बघू तर अरे डब्या मागे हो ना तर तू पण चिकटून जाशील हो का काकाजी ए! आई मागे काकाजी अहो असे कसे चिकटलात तुम्ही प्रयत्न करे ना पाय बाहेर काढण्याचा अरे कधीपासून प्रयत्न करतोय पण निघतच नाहीये अगं बाई काका एक एक पाय उचलायचा प्रयत्न करा ना बाबा अरे मगापासून सांगतोय एकही पाय उचलत नाहीये बेटा
तुम्ही काळजी करू नका हा अजिबात हिंमत नका हरू. तुम्ही माझी छत्री पकडा, मी खेचतो ना तुम्हाला. अरे नाही 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 नाही, मला ती खेचाखेची नाही करायची आहे. अरे काकाजी कमाल आहे, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला ओरडताय. अरे ओरडत नाहीये. अरे कोणी मला खेचतं तेव्हा माझ्या माने आणि कमरेमध्ये खूप दुखायला लागतं. काकाजी मी काय म्हणते फक्त एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. पोपट भाऊजी म्हणताय तर तसं करून बघूया ना. हो हो कमॉन कमॉन. काकाजी तुम्ही एकदा ट्राय करा ना. अरे पण काही होत नाही. माझा ऐका. खेचा ट्राय करा, तुम्हाला खेचतो ना, तुम्ही अगदी पटकन बाहेर निघून या. तुम्ही तुम्ही पकडा पकडा तर खरं, पकडा ना. हा, पकडा. अरे गोगे बाळा उभा काय, मदत कर ना. हा, मदत कर तुम्हाला. ये पकड. चल खेच खेच आता. अरे बापरे, हे पण निघालं. अहो काकाजी मी म्हणालो होतो ना एकदम घट्ट पकडून ठेवा, काहीच होणार नाही तुम्हाला, मी आहे ना. चला एकदा पुन्हा ट्राय करूया. चला पोपट भाऊजी सांभाळून. हा तुम्ही सोडू नका हा, तुमचा सरळ पाय बाहेर निघून येईल. अरे तुम्ही अरे गोगे बाळा थांब जरा, आधी मला 1 2 3 तरी बोलू दे. काकाजी तुम्ही रेडी? रेडी बाबा, चल ना, खेच ना. 1 2 3. अरे काय करतोय डब्या? सॉरी काकाजी, ते चुकून बटनाला हात लागला होता. आता नाही होणार, चला एकदा पुन्हा ट्राय करूया. दादा, मला नाही करायचं. जा. गपचूप उभा राहतो तिथे. ओके ओके. रेवाजो ने पोपट भाई, मला नाही वाटत अशाने काकांचे पाय निघू शकते. नाही नाही, पाय नक्कीच निघतील. फोर्स मध्ये पाणी मारलं ना की सगळा गम लगेच निघून जाईल. चल चल लवकर लवकर. चालेल चालेल. पोपट भाऊ तुम्ही जरा पकडा याला, मी पाणी चालू करून येतो. पाण्याला खूप फोर्स असेल हा, तर जरा टाईट पकडा. हा काही नाही रे, तू टेन्शन नको घेऊस, तू नळ चालू कर, मी पकडतो. गोगी जरा छत्री पकड. लवकर जा बाबा. तुम्ही सगळे या बाजूला या, या बाजूला या, सगळे माझ्या मागे या. सुटेल. हा, या या या. अहो काकाजी तुम्ही या दरवाजावर चिकटलात कसे ते तरी सांगा ना. अरे ते सगळं सोड ना, नंतर सांगेन. नाही नाही सांगून टाका ना, काही ते मला माहित पडलं पाहिजे. नंतर सोसायटी मीटिंग मध्ये मुद्दा उचलायचा असेल तर बरं पडतं ना. अरे मुद्दा वाल्या, आता मुद्दा हाय का माझे पाय चिकटून गेलेत, मला याच्यातून बाहेर काढा रे. हो करतोय मी. मुद्दा. ए अब्दुल, पाणी चालू कर ना बाबा. हो अब्दुल जरा चालू कर. केलं? हो केलं. आलं. अरे इथे काय येत नाहीये. अरे अब्दुल इकडे पाणी नाही येत बाबा, पाईप मध्ये कचरा गेलाय काय रे? ओ तेरी. ए डब्या, हे काय करून ठेवलं? हे काय केलं? आणखी गम पाडला. काय केलं? अहो काका झाले तरी काय, तुम्ही एवढ्या जोरात ओरडत का होतात? अंजली वहिनी, काकाजी दरवाजाला चिकटून बसलेत. काय? हे सगळं कधी झालं? हे सगळं आत्ताच झालं आणि पोपट अंकलमुळे त्यांच्या पायांवर अजून गम पडलं. सॉरी हे सगळं चुकून झालं. अहो मी मुद्दामून नाही केलं हो सगळं हे. अरे चुकून वाल्या, तुला अक्कल तरी आहे का तू काय करतोय ते? तुला मुद्दा उचलायचा होता ना, आता तुझाच मुद्दा उचलतो बघ. तुझ्या यातल्या चुकीमुळे माझ्या पायावर आणखी गम पडला. अरे उभा काय, पाणी टाक. टाक. अरे एकाच जागेवर. इथे. अरे अब्दुल व्यवस्थित टाक ना बाबा पाणी, तू व्यवस्थित टाक. काय म्हणतात? काय करतोय अब्दुल? अरे तुम्ही दोघे काय आज मला त्रास द्यायचा ठरवूनच आलात काय? हे काय केलं? काकाजी सॉरी म्हणतोय. अरे तोंड काय बघतोय, पाणी बंद कर. हो लगेच करतो. अरे बंद करतोय. सॉरी काकाजी, फोर्स जास्त होता, फोर्स. चुप रे. हे सगळं काय?
नशीब आले. थोडा वेळ सोसायटीच्या बाहेर का गेलो? सोसायटी ओली कोणी? काकाजी तुम्ही सोसायटीमध्ये उभे राहून आंघोळ का करताय? अहो काहीतरी काय बोलताय, इकडे या. अगं ते ओरडतायत ना, कसं काय येऊ तिकडे? कपड्यात उभे राहून आंघोळ करतायत. अहो काकाजी हे काय तुम्ही असं दरवाजावर का उभे आहात? उतरा बघू, उतरा. पाहिलं पुन्हा ओरडले, पाहिलं? तुम्ही आधी शांतपणे ऐकून घ्या. काकाजी दरवाजावर उभं राहून आंघोळ करत नाहीये. ते बिचारे दरवाजाला चिकटून बसलेत. चिकटले. काय? चिकटले. चिकट. त्यांचे पाय चिकटून बसलेत. बघा जरा. अरे चिकटून गेलोय, चिकटून चिकटलोय बघ. चिकटले. आजोबा आजोबा आम्ही सगळीकडे शोधलं पण कार्पेंटर अंकल कुठेच नाही दिसले. कुठे गेला तू? तो बाबू चिपके कुठे आहे? अहो माहित नाही. माझ्याकडे त्याचा नंबर आहे, मी फोन करू? नाही त्याला कशाला डिस्टर्ब करतोय हं? तो त्याची वेळ झाली का येईल हे? तोपर्यंत मी आहे उभा इथे मजेमध्ये हे? ओके. अरे काकाजी तुला हेच सांगतात की फोन कर. करा लवकर. ओ अच्छा. अरे अच्छा वाल्या, तुला आत्ता आठवण झाली? तू आधी फोन करू शकत नव्हतं का? ते गडबडीत मी विसरून गेलो होतो. लगेच करतो. लवकर. फोन करणार पटकन. हो काका मी तुमच्यासाठी टॉवेल घेऊन येते. हा आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना? आणि तुम्ही भिजलात कसे काय? हे बघा मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. मला हे जाणून घ्यायचंय की बाबू चिपके इथे जो दरवाजा ठेवून गेला होता त्यावर काकाजी कसा काय चिकटले? अरे यार आता जो कोणी येईल त्याला सेम गोष्ट रिपीट करावी लागणार. नाही गोली, मी शॉर्ट मध्ये सांगतो. त्याचं असं झालं भिडे अंकल, गम लावलेला होता, क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेले आणि पाय चिकटले. म्हणजे जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला इथे आलो तेव्हा हा दरवाजा असाच पडला होता आणि आम्हाला माहित नव्हतं की याच्यावर गम लावलेला आहे. आणि ते बाबू चिपके अंकल पण इथे हजर नव्हते. मग आम्ही लोक तर क्रिकेट खेळायला लागलो आणि मग टप्पूने शॉट मारला आणि आजोबा तिथे कॅच पकडण्यासाठी गेले आणि तिथे मग ते काकाजी हा घ्या टॉवेल. अरे काय झालं अब्दुल? तो फोनला चिकटलाय. काय? म्हणजे त्याचा फोन बिझी येतोय. म्हणजे सगळी चूक टपूस आहे ना तुम्हा लोकांची आहे. कोणी सांगितलं होतं इथे क्रिकेट खेळण्यासाठी? किती वेळा सांगून चुकलं की सोसायटीत क्रिकेट खेळू नका, पण ऐकतच नाही कोणी माझं. ए भेंडी मास्टर, माझे पाय क्रिकेट खेळल्यामुळे नाही चिटकलेत. हो माफ करा काकाजी, पण तुमचे पाय क्रिकेट खेळल्याच्या कारणामुळे चिकटले आहेत. अरे नाही भिडे अंकल, यात आजोबांची आणि आमची काहीच चुकी नाहीये. आता आम्ही सोसायटीत क्रिकेट नाही खेळणार तर मग कुठे खेळणार? हो भिडे, याच्यामध्ये चूक तुझी आहे. अरे असं जर काही चालू होतं सोसायटीमध्ये मग सेक्रेटरी होण्याच्या नात्याने तुला नोटीस बोर्डवर नोटीस लिहायला हवी होती की बाबांनो दरवाजावर गम लावलाय, त्यापासून दूर राहा. दूर राहा. होय बरोबर बोलतात पोपट अंकल. मग फक्त एकमेव सेक्रेटरी आहे असं बोलून काम संपत नाही. सेक्रेटरीला सेक्रेटरीचं काम करता आलं पाहिजे, असं नोटीस बोर्डवर लिहायला पाहिजे होतं. अरे हुशार, एवढा मोठा गम लावलेला दरवाजा कोणी नीट नाही पाहिला? मग माझी नोटीस काय कपाळ नोटीस केलीस तू कोणी? राहिली गोष्ट जबाबदारीची पोपटलाल, जर मी का जबाबदारी घेतली नसती ना तर हे दरवाजाचं काम सुरू झालंच नसतं. बाबू चिपके इथे आलाच नसता. बाबू चिपके, समजा लॉजिकली जर बाबू चिपके इथे आले नसते तर आजोबांचे पाय चिकटले नसते ना. हो करेक्ट. कमाल आहे, ही गोष्ट फिरून फिरून माझ्यावरच येते. चूक तुम्हा लोकांची आहे. तुम्ही लोकांनी इथे क्रिकेट खेळायलाच नव्हतं पाहिजे. अरे भिडे अंकल, तुम्ही आमच्या क्रिकेट खेळण्याच्या अशा मागे का लागलात? होय भिडे अंकल, दिस इज नॉट फेअर. आमचं जर थोडंसं काही चुकलं तर तुम्ही आम्हाला किती ओरडता. आणि तुम्ही बघा किती मोठी चुकी केली आहे. ही चूक तर तुमचीच आहे. माझी चूक आहे? अरे कमाल आहे, एवढा मोठा दरवाजा इथे पडलेला आहे, गमचा डब्बा इथे दिसतोय, पण तरीही तुम्ही इथे क्रिकेट खेळताय. ही माझी चूक आहे. अहो काकाजी, तुम्ही सुद्धा या वयात त्यांना नाही म्हणायचं तर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताय.
वय वय अरे वय वाल्या मी अजूनही तुझ्यापेक्षा जवान आहे समजला विसरलास तुला 3 बॉल मध्ये कसा आउट करून टाकला होता तरी सुद्धा खेळायची काय गरज होती काकाजी? चुप रे तुला काय म्हणायचं मी पूर्ण दिवस घरामध्ये बसून राहू असा हे? काकाजी यांच्याकडनं चूक झालीये, प्लीज यांना माफ करा. हं? ओ आहो तुम्ही जरा शांत राहा ना. काकाजीचे पाय कसे बाहेर काढायचे याचा आधी विचार करूया ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आम्ही लोक माती घेऊन येतो आणि काकाजींच्या पायाच्या बाजूला टाकून देतो. कदाचित काकाजींचे पाय निघू शकतील. अरे हो 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 हे ट्राय करू शकतो. आम्ही गार्डन मधून माती घेऊन येतो. पटापट चला चला अहो, पिशवी द्या जरा. हे घ्या. अरे हो हो आण बाळा. कुठे फसलो रे मी टपुडा मला नाही वाटत माती टाकल्याने काही होईल. अरे हे बघा ना हे याच्यावर बघा अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलंय. चिपकाओ एक बार नहीं उकडेगा सालो साल. ओ तेरी म्हणजे आजोबांचे पाय आता कधीच नाही निघणार. अरे गोगी असं नको बोलूस यार. मी आजोबांना एवढ्या त्रासात नाही बघू शकत. बघ ना अरे टप्पू तूच काय काकांना त्रासामध्ये कोणीच नाही बघू शकत बा. अरे याला आधी खाली ठेव ना परत पडायचा मला. अरे 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 आता चिकटलो. खाली खाली खाली. काय गम आहे हा? हाताची चामडी निघता निघता राहिली. हे बघ का कशाला उचलायचं होतं बाबा तुम्हाला ते? अगं मला नाही माहिती की त्याच्या हँडलला पण लागला होता गम. अरे बाप रे एक थेंब गममुळे या भेंडी मास्तरची चामडी निघता निघता राहिली आहे. अरे माझे तर दोन्हीच्या दोन्ही पाय चिकटून गेले. अरे काय होणार माझं? रोशन वहिनी लवकर लवकर भरा ना माती. इतकी माती पुरेल ना ग पण? हो हो होऊन जाईल. आणि कमी पडलं तर अजून राहून जाऊ ना. हो हो आधी एवढी घेऊन जाऊया. हो चला चला. आणि हे सगळं असं झालं. ओ माय गॉड बाजूला आम्ही माती घेऊन आलोय. बाजूला वा. अरे हा. मी पण टाकते माती. थांबा रोशन वहिनी थांबा. काय झालं? नाही काय नाही ते डब्याला असा हात लावू नका. बघा मी लावला होता तर चिकटून गेला होता डब्बा. हाताची चामडी निघता निघता राहिली. नाही बरोबर बरोबर. ते पायाने तिकडे सरकवा. हे सांभाळून तिथे माधवी वहिनी रोशन वहिनी बबिताची अशी पायाच्या मधोमध माती टाकूया. हा टाकूया चला चला. काकाजी अहो जरा पाय हलवा ना. असं नाही ट्विस्ट करा. ट्विस्ट करा. मी ही बाजूला ठेवते. हो हो आजोबा थोडा जोर लावा. काकाजी जोरात. आणखी जोरात. अरे त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तू पडला असतास ना. अरे कोणाशी बोलतोय हा एवढा? ओहो या बाबू चिपकेचा फोन अजूनही बिझी येतोय. काय गरज होती क्रिकेट खेळण्याची? भेंडी मास्तर अरे एवढं समजावल्यावर पण तुझी गाडी अजून पण क्रिकेटवरच अडकून पडली आहे काय? अरे याचं काहीतरी करा याला गप्पा बसवा. एक तर आधीच या वरच्या गरमीमुळे माझं डोकं गरम व्हायला लागलंय. काकाजी मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. अंजली वहिनी प्लीज येता झाडू पण घेऊन याल का?
ही पायाजवळची माती पडली ना ती झाडून घेऊया ना आपण. हो अंजली वहिनी हे घ्या टॉवेल. हो हो. एक मिनिट सगळे साईडला व्हा, सगळे साईडला व्हा, सगळे बाजूला व्हा. अरे मागो 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 हे काय करतोय? तुम्हाला ऊन लागत असेल ना? अरे हट! नकोय मला तुझी छत्री. मला ऊन चालेल पण तू नाही चालणार. अरे नाही पाहिजे त्यांना, तू बंद कर ना बाबा. काही नाही होऊ शकणार. काय नाही होऊ शकणार या लोकांचं. बस उभे राहिले का बडबडायला सुरुवात करतात नुसते. अरे कोणीतरी माझ्या जेट ह्याला बोलू. हा हे बघा, तुमच्या गरजेनुसार मी बेस्ट कंपनीचे बेस्ट टीव्ही काढून ठेवलेले आहेत. ओ काय तुम्ही पण खूप बिझी माणूस आहात, तर तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे ना. हे बघा हे हा कॅटलॉग बाजूला काढून ठेवा. अच्छा हे तर पाहिजेच ना. अच्छा हे बाजूला ठेवतो. आता हे बघा. सॉरी. काय झालं? कसं आहे शेट्टीबाई, जर यातला तुम्ही हा पीस पसंत केलात तर ह्याच्या डिलिव्हरीसाठी मला थोडा टाइम द्यावा लागेल. पण ह्यातला जर कुठला पीस तुम्ही पसंत केलात तर हा माझ्या स्टॉक मध्ये आहे लगेच मिळेल. अच्छा. सॉरी. नटू काका बघा ना तर काय आहे. त्याचं काय आहे की हे जे हॅलो हॅलो नटू काका, प्लीज लवकर पप्पांना फोन द्या ना. हो छोटे शेठजी. आणि यामध्ये पण हे हे जे आहे छोटे शेठजींचा फोन आहे, तुमच्या बरोबर बोलायचं आहे त्यांना. त्याला सांगा मी आता जरा बिझी आहे, नंतर फोन करतो. आणि हे सगळे जे आहेत ना ते छोटे शेठजी, शेठजी आता बिझी आहेत, तुम्हाला नंतर फोन करतील ते. नाही 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 नंतर नाही, मला आताच त्यांच्याशी बोलायचं आहे. अर्जंट आहे, प्लीज 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 त्यांना फोन द्या ना. ठीक आहे. वॉरंटी पण खूप चांगली आहे, दोघांची वॉरंटी चांगली आहे. शेठजी. काय? खूपच अर्जंट आहे, तुमच्याशीच बोलायचं आहे त्यांना. बोला. मुलाचा फोन आहे. हो. अहो मग बोलून घ्या ना. सॉरी बोल टप्पू. पप्पा तुम्ही आताच्या आता सोसायटीमध्ये या. काय केलं तू? नाही नाही पप्पा, मी काही नाही केलं. आजोबांचे पाय चिकटले आहेत. काय? प्लीज पप्पा तुम्ही आताच्या आता सोसायटीमध्ये या. हो मी येतो, मी आत्ताच्या आत्ता येतो. आलो. हो ठीक आहे पप्पा. पप्पा येत आहेत. बस. मिस्टर जेठा तुम्ही कुठे जातायत का? हो 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 सॉरी, मला अर्जंटली जरा जावं लागेल. पण तुम्ही काळजी करू नका. नटू काका आहेत ना, ते सगळं तुम्हाला समजावून सांगतील. नटू काका जरा समजावून सांगा. सॉरी मी आलो जरा.